एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स तर मी एक एक्झाम्पल देते, पनवेलला घडलेलं आहे. त्या व्यक्तीचं वय 60 होतं. बर. 4 वर्ष झालं तो घरामध्ये 1 रुपया देत नव्हता, एवढं त्या बाईसाठी करत होता. बर. मोठे जवळजवळ 25-30 वर्षाच्या मुली होत्या त्या लग्नाला आलेल्या. त्यातली एक मुलगी लहान माझ्याकडं रडत आली आणि माझे पप्पा असं अडकलेत, त्यांना काढायचं आहे आणि घर सोडून जातात, येत नाहीत, धमकी देतात, हे ते. आणि ती व्यक्ती आहे ना यांच्या घरात फोन करून खाण म्हणजे यू कुडंट म्हणजे इतके भयानक वर्ड्स वापरत होते, बॅड वर्ड्स. तो एक त्यांना खूप एक स्ट्रेसफुल हे झालं होतं आणि अक्षरशः 21 दिवसात त्यांना बरं केलेलं आहे. आणि त्यांचा व्हिडिओ पण आहे माझ्या यूट्यूबवर. जो माणूस सोडून गेला होता त्यांना, तो स्वतःहून परत आला. 60 वर्षाचा व्यक्ती. त्याच्या आईने हिलिंग घेतलं, दोन्ही मुलांनी हिलिंग घेतलं माझ्याकडे. आणि गडगंज श्रीमंत व्यक्ती आहे. एवढी श्रीमंत असून ती माझ्याकडे एक गोष्ट मला तिची खटकली. ती इतकी जोरात रडली की मॅडम मला माझे पप्पा वापस द्या. आय फेल्ट व्हेरी बॅड. तर हे काय आहे? हे लाईफ आहे का? नाही. तर ही ब्रह्मांडाची ऊर्जा जेव्हा त्यांच्या आयुष्यात आली, त्यांचं टोटल लाईफ चेंज झालं. त्यांचे वडील वापस आले. एक लक्षात ठेवा, असे वेगवेगळ्या लोकांमध्ये तुम्ही तेवढे घाणेरड्या रिलेशन्स जर ठेवत असाल, 101% ते लोक ब्लॅक मॅजिकच करतात. त्या पलीकडे तुम्ही असं आहारी कोणाच्या जाऊ शकत नाही जोपर्यंत तो कुछ काबीज करत नाही तुम्हाला.